सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. काल सन्माननीय राजसाहेबांचं एक वाक्य महाराष्ट्राच्या विधिमंडळाला चांगलंच झोंबलं, विशेषतः सत्ताधारी पक्षांना, की महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेश्या बाजार झालेला आहे. वेश्या बाजार खरं तर चांगला शब्द वापरला, वेगळा शब्द येऊ शकला असता सन्माननीय राजसाहेबांच्या तोंडी. ठाकरेंची भाषा तुम्हा सर्वांना चांगलीच माहितीये. ते कुत्र म्हणणं आणि श्वान म्हणणं या दोघांमध्ये फरक आहे. अर्थ तोच आहे, कुत्र आणि श्वान. पण श्वान म्हटलं की जरा कमी लागते तेवढीच, पण थोडीशी सॉफ्ट, दगडापेक्षा वीट. आणि कुत्र म्हणलं की जरा झोंबतं. पण काल ज्या प्रकारे मी आजच्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या काही नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या कालच्या त्या वक्तव्यानंतर, की यांच्यावर हक्कभंग आणा, राजसाहेबांवर त्यांच्या ह्या विधानाच्या बाबतीत हक्कभंग आणा. हक्कभंग कळतो आणि राजसाहेबांवर हक्कभंग मला खरं तर नवल वाटतं आणि त्यांच्या त्या बालबुद्धीची कीव येते. जर राजसाहेबांवर हक्कभंग आला तर उरली सुरली जी काही कवडीची अब्रू राहिलेली आहे सरकारची, ती अब्रू सुद्धा मातीमोल होऊन जाईल. मातीमोल. आता त्यापुढे जाऊन यांना हक्कभंग आणायचा, हे आणू शकतात. राजसाहेबांना या गोष्टी नव्या नाहीत मला. आणि या सगळ्यामध्ये राजसाहेबांनी काही वेगळं सांगितलंय का, की काहीतरी वेगळं घडतंय, खूप सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारण घडतंय आणि राजसाहेब काहीतरी भलतच बोलतायत? अजिबात नाही. तुम्हाला एक उत्तम उदाहरण दाखवू महाराष्ट्राच्या राजकारणाचा कसा वेश्याबाजार झालाय, याचं एक उत्तम उदाहरण दाखवू तुम्हाला. म्हणजे राजसाहेब हेही म्हणाले होते, राजकारणाचा तो कॅरम असा काही फुटलाय की कोणती सोंगटी कोणत्या भोकात जाते हेच कळत नाहीये. कोणती सोंगटी कोणत्या भोकात. आता मी तुम्हाला आजच एक उदाहरण दाखवतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटत नाही तुम्हाला काही मला वेगळं विस्कटावून सांगण्याची गरज आहे. हा व्हिडिओ पहा. आणि यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी बातमी आहे. उपसभापती निवड झाल्यानंतर सचिन अहिर यांनी शरद पवारांना फोन केला आणि त्यांनी अभिनंदन करत शुभेच्छाही दिलेल्या आहेत. आपण पाहतोय सचिन अहिर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवारांना कॉल केला. मग मी सुनीलशी बोलून घेऊन वेळ घेतो साहेब. हा साहेब, मी नक्की येतो साहेब. आशीर्वाद असू द्या साहेब. थँक्यू साहेब. आभारी आहोत साहेब. आभारी. मग मी सुनीलशी बोलून घेऊन वेळ घेतो साहेब. हा साहेब, मी नक्की येतो साहेब. पवार साहेबांनी भाऊंना शुभेच्छा दिल्या आणि भेटायला या म्हणाले. मला वाटतं उद्धव साहेबांनी सुद्धा त्या अमोल कोल्हेंना ऍडव्हान्स शुभेच्छा देऊन टाकाव्यात. मला असं वाटतं, 100% वाटतं. पण उद्धव साहेब सुसंस्कृत राजकारणी आहेत. या असल्या गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत आणि कधी होणारही नाहीत. आमच्या नेत्याविषयी आम्हाला या गोष्टीचा मात्र सार्थ अभिमान आहे. तुम्ही विचार करा, शिवसेनेतनं फुटलेल्या नेत्याला ह्या अशा प्रकारच्या शुभेच्छा देणं हे कितपत योग्य आहे. माझ्या बालबुद्धीला हे पटत नाही. आणि मग त्यानंतर बघा, आजचाच तुम्ही विधिमंडळातला त्यांचा तो हावभाव पाहते, सचिन भाऊंचे हावभाव पहा. काय म्हणतायत सचिन अहिर? अनिल परवांना उद्देशून म्हणतायत, तुम्ही घेऊन या तशा प्रकारची मागणी, विरोधी पक्षनेते पदाची, विधिमंडळातल्या म्हणजे वरच्या सभागृहातल्या विरोधी पक्षनेते पदाची मागणी घेऊन या. मी माझ्याकडनं शब्द टाकतो, कुणाला? एकनाथ शिंदेंना मी माझ्याकडनं शब्द टाकतो आणि मी हा विषय घेतो. ते काल परवा कोणीतरी म्हणालं, राजकारणामध्ये, राजकीय बातम्यांमध्ये आता कमेंटला एक सेन्सॉरशिप लागली पाहिजे. कमेंट्ससाठी सेन्सॉरशिप. का तर कमेंट्स या अति खालच्या दर्जाच्या होऊ लागलेल्या आहेत. कमेंटमध्ये लोक काहीही बोलतात, त्या जशा त्या तशा प्रिंट होतात. तुम्ही ऐकलं नसाल ही बातमी, कदाचित या नेत्याला तितकंसं फुटेज मीडियाने त्या दिवशी दिलं नाही त्यांच्या ह्या बातमीवर. नसेल ऐकलं, तुम्हाला मी दाखवतो हा कोण नेता होता आणि या कोण नेत्याने हे विधान काढलेलं आहे. महाराष्ट्राचे मंत्री आहेत ते, गृहराज्यमंत्री योगेश कदम. हे म्हणतायत सेन्सॉरशिप लागली पाहिजे, फिल्टर लागले पाहिजेत म्हणजे बातम्यांखालच्या कमेंटवर. म्हणजे कमेंटवर फिल्टर आणणारे हे असल्या घाणेरड्या राजकारणाला थांबवू शकत नाहीत. मग हे घाणेरडं राजकारण थांबवू शकत नाहीत, मग लोकांनी त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर मात्र त्या कमेंटवर तुम्हाला फिल्टर आणायची. ही प्रतिक्रिया पहा या नेत्याची, या मंत्र्याची. कमेंट्स वरती
जर का आपण नजर फिरवली तर काही काही अतिशय वाईट भाषेमध्ये कमेंट्स केलेल्या असतात, शिवीगाळ केली जाते. मला वाटतं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉरच नाहीये किंवा त्याला फिल्टरच नाहीये. होय, एखादा म्हणजे समजा आपण फेसबुकला किंवा त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण तक्रार करतो सायबरच्या मार्फत, त्यावेळेला ते अकाउंट डिलीट केले जातात, परंतु कमेंट्सवरती कुठलाही कंट्रोल नाहीये. मला वाटतं या बाबतीत नक्कीच नवीन कायदा तयार करण्याच्या बाबतीमध्ये विचार हा नक्कीच आम्ही करतोय आणि तो केला पाहिजे. योगेश कदमाचं हे विधान पाहिल्यानंतर हसावं की रडावं? गृहराज्यमंत्री म्हणून आपण या अशा राजकारणाला थांबवू शकता का? आपण कायदे मजबूत करू शकता का? हे विधिमंडळ आहे, न्यायमंडळ आहे, महाराष्ट्राचं न्यायमंडळ आहे. या न्यायमंडळामध्ये आपण काही सुचवू शकता का? अजिबात नाही, अजिबात नाही. पण आपण काय करणार? लोकांचे जे अधिकार आहेत, लोकांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर मात्र तुम्ही गदा आणणार. काय म्हणतात, फिल्टर आणायला पाहिजे. लोक काहीही कमेंट करतात. जर तुमची कृत्य, तुमची कर्म, तुमचं वागणं, तुमचं बोलणं जे असतं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, पण तुम्ही चाले बोले सोडा, तुमची पावलं वंदावायच्या लायकीचीच नाहीत. माझ्या तोंडी काही वेगळी शब्द येत होते, मी त्याला थांबवलं. तुम्हाला माहितीये मला काय म्हणायचं असतं. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. एक सुरेख व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला. सुरेख, अतिसुरेख, तुम्हाला हसू येईल. एका शाळेचं उदाहरण घेऊन महाराष्ट्राचं राजकारण कसं समजावलंय या व्हिडिओमध्ये. जरा एकदा हा व्हिडिओ पहा. कदाचित तुम्ही तो पाहिला नसाल, पण हा व्हिडिओ पहा. तुम्ही देखील माझे आभार मानाल. म्हटणार योग्य विषयाला घेऊन, योग्य विषय घेऊन अतिशय सोप्या शब्दात महाराष्ट्राचं राजकारण समजावून सांगितलं तुम्ही. पहा हा व्हिडिओ. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या सामान्य आयुष्यातलं हे उदाहरण आहे. शाळेतनं 14 विद्यार्थी फुटतात. कशासाठी? खिचडीसाठी. बघा बरं का, कशासाठी? खिचडीसाठी. आणि 14 विद्यार्थी दुसऱ्या शाळेत दाखल होतात. आता ह्या 14 विद्यार्थ्यांमुळे पट अल्पमतात येतो. ह्या शाळेचा पट अल्पमतात आला. पट धोक्यात आल्यामुळे शिक्षक वाढीव झाले. शिक्षकांची संख्या वाढीव राहिली. आता शिक्षक धोक्यात आले. लक्षात येतंय तुम्हाला की असा विचार कधी केला होतात का? काय काय होऊ शकतं? ही सगळी उदाहरणं कुठे कुठे लावली जाऊ शकतात. अगदी सगळीकडे लावली जाऊ शकतात. खरं तर या सगळ्याला कारणीभूत हे महाराष्ट्राचं राजकारण झालंय आणि इथले हाजी 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 तळवे चाटणारे नेते झालेले आहेत. हाजी हाजी करणारे, तळवे चाटणारे नेते. म्हणजे मी कालचंच अंबादास दानवेंचं ते एक उदाहरण पाहिलं. ज्या प्रकारे पोट तिडकीने अंबादास दानवे बोललेत, असा सॅल्यूट आहे, असा जय महाराष्ट्र अंबादासजी, जय महाराष्ट्र. कारण अंबादास दानवे म्हणतायत काहीही घडलं देवाभाऊंची कृपा, काहीही घडलं देवाभाऊंची कृपा, काहीही घडलं. ते म्हणाले जर त्या कांबळेला शिक्षा झाली देवाभाऊंची कृपा. मग ज्यावेळेस कांबळेने अपराध केला त्यावेळेस मात्र तेव्हा कोणी म्हटलं नाही यांच्यामुळेच घडलं. लक्षात येतंय तुम्हाला? हे सुद्धा बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहांमध्ये बसून बोलण्यासाठी गट्स लागतात. जिगरा लागतो, जिगरा छातीमध्ये. तो जिगरा आहे आमच्या नेत्यांमध्ये. काय म्हटले होते अंबादास दानवे, एकदा तुम्हीच ऐका. आणि म्हणून आपण या मोठ्या गोष्टी, आता सभागृहात कोणी आलं की देवाभाऊनी असं केलं, आता कोणतरी ठराव मांडला की देवाभाऊमुळं कांबळ्याला शिक्षा झाली. मग देवाभाऊमुळं कांबळ्यानं गुन्हा केला का नाही म्हणत? देवाभाऊमुळं काय गुन्हेगार भोपाले का नाही म्हणत? हे गुन्हेगार महाराष्ट्रात वाढली, देवाभाऊ वाढली का नाही म्हणत? कोणी आलं की ती चापलुसीची हात आहे? कोणी येतं? देवाभाऊमुळं असं झालं, देवाभाऊमुळं कांबळे, देवाभाऊ कोर्टात उभे राहिले का? हा, देवाभाऊ कोर्टात देवाभाऊ उभे राहिले का? मला असं वाटतं जर आपण बाकीच्या गोष्टीचं जर देवाभाऊला क्रेडिट देतो तर या गोष्टीचं सुद्धा क्रेडिट देवाभाऊंना दिलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून हे जर देवाभाऊनी ते केलं तर हे पण देवाभाऊनी केलं. झिरो टॉलरन्स आपण म्हणतो, गुड गव्हर्नन्स आपण म्हणतो,
आणि सगळ्यात जास्त लक्षवेधी सत्ताधारी पक्षाचेच लोक मांडतात. सगळ्यात जास्त लोक सत्ताधारी पक्षाचेच लोक मंत्र्यावर आरोप करतात. सगळ्यात जास्त लोक त्या आता ब्लड बँकेवर सत्ताधारीच आरोप करतात. याला फासावर का नाही चढवत देवाभाऊ? अशा लोकांना का चढवत नाही या लोकांना फासावर? याला देवाभाऊ जबाबदार नाही. मग शिक्षा दिली तर देवाभाऊ आणि गुन्हे झाले तर देवाभाऊ नाहीये. देवाभाऊ गृहमंत्री या राज्याचे, हे पण कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या याला आपण गुड गव्हर्नन्सचं नाव देतो, परंतु आत्ताच्या घडीला गुड गव्हर्नन्स नाही. आणि म्हणून महागाई सारखे सुद्धा मुद्दे या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात. अभिमान वाटतो अशा शिवसेनेच्या नेत्यांचा, गर्व वाटतो आणि गर्व स्वतःचाही वाटतो. अशा पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, अशा पक्षाचे आम्ही पाईक आहोत, अशा पक्षाचे आम्ही सैनिक आहोत. गर्व वाटतो स्वतःचा. शिवसेनेचे आजचे आमदार, शिवसेनेचे खासदार जे शिवसेनेसोबत आहेत, हे एका मोठ्या संघर्षातून जात आहेत. त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय, विशेषतः आपापल्या मतदारसंघामध्ये. आज कदाचित आपल्याला वाटत असेल या साऱ्या गोष्टी आपल्या घरांपर्यंत पोहोचणार नाहीत. आज फक्त शिवसेना भोगते आणि खरं तर या सगळ्याला मी कारणीभूत न्याय व्यवस्थेसोबत ही अशी अंधभक्त जनता सुद्धा समजतो, ज्या अंधभक्त जनतेला डोळ्यापुढे काय चाललंय हे दिसत नाहीये. आपल्या गाडीत पेट्रोलच्या ऐवजी उसाचा रस येतोय. आपण त्या उसाच्या रसाचे 111 रुपये मोजतोय. आपल्या गाडीचा एव्हरेज उतरलाय. आपल्या गाडीचा मेंटेनन्स वाढलाय. आपला मनस्ताप वाढलाय. आपल्याला फक्त फुकट रेशन आलं 2 रुपये किलोचं, ते जनावर सुद्धा खाणार नाहीत असं अन्नधान्य तुम्हाला रेशनवर मिळतं. त्यासाठी काही जण एवढी तारीफ करू लागतात. बरं, ते रेशन सुद्धा ज्यावेळेस ती अंत्योदय अन्न योजना ज्यावेळेस काढली गेली, तीही योजना केंद्र सरकारची योजना, ही योजना होती काँग्रेस सरकारच्या काळातली. त्याच काँग्रेसच्या काळामध्ये सोन्याचा भाव, चांदीचा भाव, पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, गॅसचा भाव, डाळींचा भाव, तेलाचा भाव काय होता याचा विचार करा. त्याच काँग्रेस सरकारच्या काळामध्ये तुम्हाला गॅसवर सबसिडी सुद्धा मिळत होती. आज सबसिडी सोडा, सबसिडी तर गेलीच, तुमच्या गॅसचे काय दर झाले. हे सगळं डोळ्यांपुढे असून देखील तुमच्या डोळ्यांवर झापलं लागत असतील तर ही काही उदाहरणं पाहायची तुम्हाला. तळपायची आग मस्तकात जाईल हे उदाहरण पहा. तळपायची आग मस्तकात जाईल. मोदी आल्यानंतर मला घरकुल आले. मोदी उपकार आहेत मग मला. आमच्या अंगाचं कातडं काढून जर त्याच्या पायाला जोड शिवलं तर आमचं त्याचा उपकार आमच्यावर फिटणार नाही. तर कोणाचं? मोदीचं. बर आम्हाला ही शेतकरी का ही इथं समोर आहे, जवळ बसलाय. बर ह्यानं मला जळणाचं काटो घेऊ दिलं नाही. बर त्या वाघानं आम्हाला फुकट गॅस दिला. बर मग त्याचा उपकार काय सांगायचा? फुकट रेशन देतोय 10 वर्ष झाले, 1914 सालापासून. येतो संध्याकाळी घरला, बर. मला एक पाहिल्यावर ज्वारी उसणी बघू मी देते हे माणूस. का का देत नाही? आणि ती कसा देतोय महिन्याला पाठवून रेशन? काँग्रेसचं नाव आहे म्हणते तीच बदलून टाकलंय परत भाजपनं. किंवा काय येडं नव्ह, तुम्ही शाळा मराठी शिकलाय, पण माझी सही तुम्हाला देवा काढणार आणणार पेन तिथला. बर 1972 ला माझं मॅट्रिक झालंय. बर आम्ही येडं नव्ह. हा, दिसाला कापडा अशी दिसते ती म्हणून विचार असं नाही आमचं. बर बर हा, तुझ्यासारखी पहिलवान माझ्याकडे नातवंड आहे ते विचार. बर आता काय होईल इथं? हो, ह्याकडे त्या कडेला सोमवारी तुम्हाला सांगतो 9 तारखेला 9 कळण 10 कुपस पाळत कमळच आहे. बर कमळ काय याडच पडतंय. दुसरी माहिती नाही. हाय ती घे. बर 26 जिल्ह्यात 0. अशी उदाहरणं पाहिली की काय बोलावं आणि कुणासाठी लढावं. जर माणसांचे विचार हे असे होऊ लागले तर कुणासाठी लढावं. माझ्या पाहण्यामध्ये काल 1973चा एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये अटलजी 7 पैशांनी, ज्यावेळेस पेट्रोलचे भाव वाढले होते 7 पैशांनी, त्यावेळेस अटलजींनी संसदेवर बैलगाडी नेऊन आंदोलन केलं होतं. आज पेट्रोलमध्ये पेट्रोलच नाहीये, ते इथेनॉल जमा झालेलं आहे सारंच्या सारं. तुम्ही पेट्रोल जर बाटलीत घेऊन पाहिलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये उसाचा रस दिसेल. अगदी थोडंसं पेट्रोल दिसेल तुम्हाला, बाकी सगळा उसाचा रस. आज कोणी आवाज उचलत नाही. आज थेट पैसे सोडा, आज थेट रुपयांमध्ये 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 111, 112 रुपयांवर पेट्रोलचा दर जाऊन पोहोचला. आज आपण आवाज उचलत नाही. विचार करा, आज IPL मध्ये बोली लागल्यासारखे राजकारणी विकत घेतले जातात. उद्या समजा पाकिस्तानने आपल्या बजेटमध्ये समजा 10-20 कोटींचं बजेट फक्त भारतातले राजकारणी विकत घेण्यासाठी ठेवलं तर आपलं सरकार कोण चालवेल? जर हे अशाच प्रकारे चालत राहिलं तर आपलं सरकार कोण चालवेल?
ह्या गोष्टी कटू आहेत पण सत्य आहे. उद्या समजा एखाद्या उद्योगपतीने 10-20 हजार कोटी आपल्या उद्योगातले बाहेर काढून जर देशच ताब्यात घ्यायचा आहे, सरकारच ताब्यात घ्यायचं आहे, यासाठी सगळे राजकारणी स्वतः विकत घेतले, तर आपलं सरकार कोण चालवेल? उद्या समजा एखाद्या देशविघातक शक्तीने हजारो कोटी काढून जर देशाचे आमदार खासदार विकत घेतले तर आपला देश कोण चालवेल? याचा काहीतरी आपण विचार करू का? हेच जर चालू राहिलं तर पक्षांना महत्व राहील का? पक्षांना काही अर्थ राहील का? सन्माननीय राज साहेब काही वेगळं सांगत नाहीत. उद्या विचार करा ना, साधा एक मी तुम्हाला सांगतो, उद्या एकनाथ शिंदेनी जरी स्वतः सांगितलं की आमदारांनो खासदारांनो चला ठाकरेंच्या पक्षात परत जा, एकनाथ शिंदेचं तरीही आमदार खासदार ऐकणार आहेत का? कारण ते केव्हाच भाजपाचे झालेले आहेत. ते नावाला फक्त शिंदे भाजपा सोबत आहेत म्हणून ते नावाला एकनाथ शिंदेसोबत आहेत. ज्या दिवशी एकनाथ शिंदे म्हणतील चला उद्धव साहेबांकडे परत चला, चला पाखरांनो फिरा, पाखरं तुमची केव्हाच उडालेली आहेत हे तुम्हाला सुद्धा चांगलं माहिती आहे. असो, या सगळ्या गोष्टींवर मला काही जास्त बोलायची गरज नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच माहिती आहेत. हे सगळं दाखवण्यामागचं तात्पर्य सांगतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा काथ्या म्हणजे चोथा झालेला आहे, घाणेरडा चिखल, आणि त्या चिखलात दुर्दैवाने कमळ फुलतंय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. जाता जाता शिवसेना एक वादळ या माध्यमाला तुम्हाला जर सहकार्य करायचं असेल 99 87 70 34 18 हा शिवसेना एक वादळचा गुगल पे नंबर आहे. अनिश गाढवे नाव येईल तिथे. 9987703418 हा शिवसेना एक वादळचा गुगल पे फोन पे क्रमांक आहे. आपण यावर सहकार्य करू शकता. आणि या माध्यमाला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल नक्की सबस्क्राईब करा. ज्या शिवसैनिकांना या माध्यमाला जॉईन करायचंय, आपल्याला सदस्य किंवा मेंबर व्हायचंय, तर सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन हा पर्याय सुद्धा आहे. आपण जॉईन होऊन या माध्यमाला सहकार्य करू शकता. तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काय